नमस्कार मित्रांनो आणि आपण पाहत आहात आपल्या YouTube चॅनेल ध्यासवर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी 2 आणि 3 एप्रिलचे. मित्रांनो, आपली कोणतीही परीक्षा असू दे, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना सुद्धा मदत होईल. चला तर पाहूया आपण महत्त्वाच्या चालू घडामोडीला. मित्रांनो, सर्वप्रथम पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. ओके. अनमोल योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर उत्तर होतं याचं नवी दिल्ली राज्याने सुरू केलेली आहे. आजचा पहिला प्रश्न, वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड्स 25 मध्ये पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? असा आपल्याला प्रश्न विचारलाय, कोणाला मिळालेला आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे मित्र हो, पाहायला गेलं तर शीतल देवी यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आपण इन डिटेल पाहूया. हा, वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड्स 25 महत्वाची माहिती. आयोजन संस्था वर्ल्ड आर्चरी फेडरेशन. उद्देश वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मान. प्रकार रिकर्व कंपाऊंड पॅरा आर्चरी. पुरस्कार विजेता आर्चरी ऑफ द इयर. ठीक आहे. मेटे एमिरन हाने तुर्की. लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ठीक आहे. यंग आर्चर बॅपिस्टे एडिस. सर्वोच्च संघ दक्षिण कोरिया रिकर्व्स पुरुष संघ. आणि पॅरा आर्चर शीतल देवी. बघा सगळे घेतले. आर्चर ऑफ द इयर, यंग आर्चर, सर्वोच्च संघ आणि पॅरा आर्चर. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा, वर्ल्ड आर्चरी तर्फे खालील कोणाला पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार 25 प्रदान करण्यात आलाय? तर उत्तर आहे शीतल देवी यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. काही सोबतचे काही पुरस्कार तेही पाहूया. अबेल पुरस्कार 26 गेल्ड फिल्टिंग्स. प्रतिष्ठ भव्य पुरस्कार जुपली कृष्णराव. ज्ञानपीठ पुरस्कार वेरामुत्तू. स्टॉकहोम वॉटर प्राइज 26 कावे हे मदानी. सर्वसन्मान 25 राजकुमार मुखोपाध्याय. संगीता कलानिधी पुरस्कार 26 जयंती कुमारेश. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार 25 डॉक्टर चंद्रकांत लहारिया. जेसी डॅनियल्स पुरस्कार 24 शारदा. अशोक चक्र पुरस्कार शुभांशु शुक्ला. सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेल्फे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 25 ग्रासा माचिन. भारतीय रेल्वे सर्वोच्च सन्मान चंदना सिन्हा. ओके. काही त्यासोबत महत्वाचे 12 पुरस्कार घेतलेले जे लेटेस्ट पुरस्कार आहेत. पुढे तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात जगातील पहिली केवळ माल वाहतुकीसाठी असलेली बुलेट ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे जपान. पण इन डिटेल पाहूया, संपूर्ण माहिती घेऊया आपण मित्र हो. जपानची पहिली मालगाडी बुलेट ट्रेन. महत्वाची माहिती, देश जपान. नेटवर्क शाईन कन्सेन. लक्षात ठेवा. सुरुवात 23 मार्च 26. वेग 275 किलोमीटर प्रति तास. मार्ग अमेरिका टोकियो. लक्षात ठेवा. विशेष प्रवासी ट्रेनचे मालवाहतूक ट्रेनमध्ये रूपांतर. जपान. माहिती राजधानी टोकियो. चलन येन. पहिली महिला पंतप्रधान सनाए ताकाइची. लक्षात ठेवा. पुढे चौथा प्रश्न, IPLच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना 4000 धावा करणारा विराट कोहली कोणता खेळाडू कितवा खेळाडू ठरलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. कितवा खेळाडू ठरलेला आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर तो पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. इन डिटेल पाहूया आपण. ठीक आहे. इतर काही आहेत भाग. 2028 समर ऑलिम्पिक्स लॉस एंजेलिस. WPL 26 RCB विजेता. ठीक आहे. ओके. संतोष ट्रॉफी 79 सेवा. ठीक आहे. वुमन प्रीमियर लीग आहे, लक्षात ठेवा. ओके. संतोष ट्रॉफी 79 सेवा. सॅप महिला क्लब 25 ईस्ट बंगाल FC है ना. है ना. डेव्हिस कप 113वा इटली. सुलतान अझलन शाह कप 25 बेल्जियम है ना. अनंत सिंग, बरोबर आहे, अनंत सिंग इंडिया ओपन 26 विजेता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी झारखंड पहिल्यांदा जिंकलेला आहे. पुढे पाचवा प्रश्न, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे? सगळ्यांना माहिती आहे, नोएडा जर पाहायला गेलं तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. कुठे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. ओके. आपण डिटेल पाहूया.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्वाची माहिती. नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट ठिकाण जेवर उत्तर प्रदेश. उद्घाटन नरेंद्र मोदी. दिनांक 28 मार्च 26. वैशिष्ट्य अशा सर्वात मोठे ग्रीनफील्ड एअरपोर्ट. गुंतवणूक 11,200 कोटी. मॉडेल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. संचालन यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड. पुढे 6वा प्रश्न. राष्ट्रीय दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह केव्हा साजरा करण्यात येतो? तर उत्तर जर पाहायला गेलं 1 ते 7 एप्रिल दरम्यान करण्यात येतो. ठीक आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न. अमेरिकन डॉलर नोटांवर राष्ट्राध्यक्ष स्वाक्षरी प्रथम कोणाची असणार आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांची असणार आहे. डिटेल पाहूया आपण. अमेरिकन डॉलर नोटांवर ट्रम्पची स्वाक्षरी. महत्वाची माहिती. देश युनायटेड स्टेट. घोषणा 26 मार्च 26. परंपरा 1861 पासून चालू, 165 वर्ष जुनं. आधी फक्त ट्रेझरी सिक्युरिटी ट्रेझर्स यांच्या स्वाक्षऱ्या. आता डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी, कारण अमेरिकेचा 250वा स्वातंत्र्य दिन 4 जुलै 26. सुरुवात $100 नोट पासून सुरू होणार. पुढे 8वा प्रश्न. आर्टेमिस 2 या मोहिमेत किती अंतराळवीर सहभागी होणार आहेत? 8वा प्रश्न पाहतोय आपण. किती सहभागी होणार आहेत अंतराळवीर? तर उत्तर आहे टोटल 4 अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ठीक आहे. नासा ची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम. प्रक्षेपण 1 एप्रिल 26. ठिकाण केप कॅनेवेल फ्लोरिडा. 50 वर्षापासून अधिकांतर नासा पुन्हा मानवांना चंद्राकडे झेप देणार. 1972 मधील अपोलो 17 नंतर पहिल्यांदाच मानव चंद्राच्या कक्षेत जाणार. ओरियन कॅप्सूल मधून अंतराळवीर प्रवास करणार. प्रवासाचा कालावधी सुमारे 10 दिवस. हे चंद्रावर उतरण्याची मोहीम नाही, चंद्राच्या कक्षेभोवती प्रदक्षिणा घालणे हे उद्दिष्ट. एकूण 4 अंतराळ सहभागी होणार. कमांडर रीड वाइन्सन. पायलट विक्टर ग्लोवर पहिला कृष्णवर्णीय. क्रिस्टिना कोच पहिली महिला. आणि जेरेमी हॅन्सन पहिला कॅनेडियन. 4 पॉइंट लक्षात ठेवा. पुढे 9वा प्रश्न. हवामान बदल आणि घटत्या जलपातळीमुळे निर्माण झालेल्या तीव्र वीज टंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या देशाने करिबा धरणावर 500 मेगावॅट क्षमतेचा तरंगता प्रकल्प सुरू केला आहे? तर उत्तर आहे झिम्बाब्वे देशाने सुरू केला आहे. ठीक आहे. झिम्बाब्वे पाहायला गेलं राजधानी हरारे. अधिकृत भाषा शोना आणि इंग्रजी. झोसा अध्यक्ष एमर्सन मनगावा. लक्षात ठेवा. पुढे 10वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन केव्हा साजरा करण्यात येतो? नेक्स्ट प्रश्न विचारलाय केव्हा साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन 2 एप्रिलला साजरा करण्यात येतो. 11वा प्रश्न. जुबली कृष्णराव कोणत्या राज्याचे मंत्री आहेत? तर उत्तर आहे तेलंगणा राज्याचे मंत्री आहेत. 12वा. 28 मार्च 26 रोजी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर पाहायला गेलं तर नरेंद्रजी मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. 13वा प्रश्न. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर हा यूपी मध्ये, पण यूपी मध्ये कुठे? जेवार या गावी आहे. पुढे 14वा प्रश्न. आर्टिमस 2 मोहिमेद्वारे चंद्रावर जाणारी पहिली महिला कोण असेल? मी पुन्हा हा प्रश्न घेतलाय, काही गोष्टी माहीत असावं म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं तिसरा उत्तर आहे क्रिस्टिनिया कोच. आपण पाहिलेलं आहे, लक्षात ठेवा तिथे पण. पुढे नेक्स्ट 15वा. पीएम ई ड्राईव्ह योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? इलेक्ट्रिक वाहनाशी संबंधित आहे. काय? इलेक्ट्रिक वाहन. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 16वा. विप्रोने गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून नवीन स्ट्रॅटेजिक हब स्थापन केले आहे? ठीक आहे. उत्तर आहे बघा, पाहायला गेलं तर उत्तर काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. बघा, एज्युकेशन सेक्टर, हेल्थ केअर सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ग्लोबल BFSI सेक्टर आधारित सोल्युशन असा आपल्याला प्रश्न विचारलाय. हा सुद्धा प्रश्न खूप सुंदर आहे, कारण की असे सुद्धा प्रश्न कधी कुठे पडू शकतात काहीच सांगू शकत नाही. मित्रांनो, जो काही पाठ मी देत आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, आणि आपण संपूर्णपणे जर पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर आपल्याला नक्की प्रत्येक गोष्ट समजायला काहीच अवघड जाणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे ग्लोबल BFSI सेक्टर AI आधारित सोल्युशन. ठीक आहे. पुढं 17वा प्रश्न. पोर्ट ऑफ रेफ्युजी प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? ठीक आहे.
राहतोय आपण 17वा प्रश्न लक्षात ठेवा. याचा मुख्य उद्देश काय? तर जहाजांना सुरक्षित आश्रय देणे. 18वा प्रश्न. केंद्र सरकारने केरोसिन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय कोणत्या कायद्याअंतर्गत घेतलेला आहे? तर पेट्रोलियम कायदा 1934, पेट्रोलियम नियम 2002. पुढे 19वा प्रश्न. क्लॅम ब्रेन प्रकल्प कुठे सुरू झाला आहे? प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे बंगळुरूमध्ये सुरू झालेला आहे. 20वा प्रश्न. संस्कृती मंत्रालयाने कोणत्या प्लॅटफॉर्मची भागीदारी केली आहे? तर उत्तर आहे यूट्यूबची भागीदारी केली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. फ्रान्समध्ये विजय झालेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण? उत्तर आहे गीता गोपीनाथ इंदिरा नूई, डॉक्टर मालिनी रंगनाथन. चौथं उत्तर आहे कुमारी सेल्वी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.